या ठिकाणी उपस्थित असेल आपण पाहतोय एक शांत संयमी रॉयल पर्सनॅलिटी, रॉयल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहतोय आमचे पाचगाव गावचे उद्योजक, क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आणि ज्या पाचगाव टीमला जे नेहमीच पुढे नेत असतात असे शांत संयमी व्यक्तिमत्व सुरेश उतेकर साहेब, आपण या आपला शुभ सन्मान आमदार चषकाच्या वतीने आम्ही करत आहोत. निलेशजी तुंगारे यांच्या निलेश मोरे यांच्या शुभास आपण तो सन्मानित करत आहोत. निलेशजी मोरे या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सुरेश उतेकर साहेबांना आपण इथं सन्मानित करतोय. निलेशजी मोरे यांच्या शुभासे हा शुभ सन्मान आपण करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघ आपला 12th मॅन इथे उपस्थित करा. आणि तुळशी संघ महेश आपला 12th मॅन नाही आहे. दोन्ही संघांना 2-2 धाब्याची पेनल्टी आहे, इक्वल झाले, सो दोन्ही संघांना पेनल्टी नसेल. सुरेशभाऊ उतेकर यांना आपण सन्मानित करत होतो या स्पर्धेच्या वतीने. श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांच्या विपक्षामध्ये MG स्पोर्ट्स बासे संघ, मिलिंदजी गोरले वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स खेळाडू ऑफ दिस एरिया. आपण असाल तर आपण या मंचावरती आपलं देखील सरचे स्वागत. मिलिंदजी गोरले आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, त्यांना आपण विनंती करूया की आपण या मंचावरती मास्टर सुरुवात इथनं करत आहोत आणि जिथनं पुन्हा आवाज ऐकायला मिळेल. भोकरी गावचा यंग टॅलेंटेड आणि एक अतिशय जबरदस्त आवाज यांचा आपल्याला ऐकायला मिळतो. नाविन्यपूर्ण आहेत, परंतु एक नवीन समालोचक क्षेत्रामध्ये नवीन शिखर नक्कीच गाठतील अशी अपेक्षा करूया आणि त्यांच्याकडे आपण पुन्हा जाऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद सुनील पाटील सर, संदीप पाटील सर. दोन्ही टीमचे 12th मॅन असाल तर लवकर या, कारण आपल्या स्पर्धेमध्ये भरपूर सारे पारितोषिक आहेत. त्याच्याकरिता जर तुम्ही नावं इथे सांगितले नाही तर ते पारितोषिक करिता कुठेतरी अडथळे होतील. सागर आणि स्वप्नील अशी सलामीची जोडी आली होत्या, तर सागर स्ट्राईक एंडला आले आणि स्वप्नील नॉन स्ट्राईकला पाहतोय. सलामीच्या जोडीमध्ये आले होते स्वप्नील आणि सागर. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, तो चेंडू स्वप्नील याने फेस केला होता आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर आहेत. सामना रंगताना पाहणार आहोत. हा आपण हा भव्य दिव्य वातावरण आहे, भगवमय वातावरण. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट अंपुल चेंडू झालाय गोल डिप स्क्वेअर लाईकच्या वरनं. हा आलाय 6 धावांसाठी षटकार सागर याच्या बॅटमधनं. असेल ना हा चेंडू. हा फलंदाज देखील उंच गोरा शैलीचा फलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट हा शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर फटका पाहतोय. अप्रतिम एक्झिक्यूट केला आणि त्यानंतरचा हा षटकार पाहायला मिळतोय. षटकार आलाय सागर याच्या बॅटमधनं. अगदी म्हणू शकतो ना हा या खेळपट्टीचा उल्लेख आपण एका तर्फे करू शकत नाही यात, कारण आपण पाहिलं असेल गोलंदाजी पिच देखील आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा पुरेपूर असणारी ही पिच आहे, ही खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर खूप सारी हरकत देखील आहेत. चेंडू आपण पाहिले असेल भरपूर सारी हरकत करत असताना. पुढील चेंडू यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, अलाउंड द कार्पेट सरळ स्ट्रेट खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, उचलून फेक करतील. या चेंडूवर एकच धाव असेल, इथून थोडासा पुढे ठेवला होता चेंडू आणि या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 8 या अंकावर. पहिला वाईट होता सॉरी, आमच्या स्कोरर कडून थोडीशी चुकी झाली आहे. लक्ष नव्हतं थोडंसं स्कोररचं. पहिल्यात पुढील चेंडू यावेळेस लॉफ्टेड शॉट करायचा होता, मिस टाइम शॉट. चिमुकला खेळाडू आहे तिथे शॉट थर्डमॅनला आणि प्रयत्न मात्र अप्रतिम केले. त्यानंतर आपण पाहतोय फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आले पुढे, चेंडू अप्रतिम अडवला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय फिकी देखील आली. या चेंडूवर किती धावा आल्यात? 2 धावा आल्यात. तर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिथे त्या खेळाडूचं नक्कीच कौतुक करेल, कमी वयाचा खेळाडू आहे आणि तिथे आपण पाहतोय पूर्णपणे एफर्ट्स लावलेत. इथून ही सुरुवात आहे, लहानपणापासून जर तुम्ही अशा प्रकारचे एफर्ट्स लावता आणि इथून असं प्रोत्साहन मिळत गेलं ना तर तो खेळाडू कुठेतरी आपण पुढे जाऊन पाहतोय वर्चस्व गाजवतोय, नाव करतोय आणि त्या प्रकारची केली देखील साकारतोय. ती संधी आज त्या खेळाडूला मिळाली
आणि त्या संधीचं सोनं देखील नक्कीच करेल याहीच अपेक्षा ठेवूयात. पुढील चेंडू, हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी पॉपिन क्रीजमध्ये ट्रॅव्हल केला होता. स्लोवर वन चेंडू जरूर होता, ऑफ साईडला खेळायचा होता, इनसाईड आउटचा फटका खेळायचा होता, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहिलं असेल बीट झालेत. फलंदाज धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 11 या अंकावर आहे. 11 धावा आहेत स्कोरबोर्डवर. पुढील चेंडू यावेळेस उडावला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू ट्रॅव्हल झालाय, 1 बाउन्स, 4 धावांसाठी. यावेळेस स्वप्नीलच्या बॅटमधून आला चौकार. धन्यवाद डिझाई. नक्कीच आमदार चषक मानाचा आहे आणि आयोजन आपण पाहतोय सूरजदादा मोरे आणि अजयदादा मोरे पुणे बंधूंचं हे भव्य दिव्य असं आयोजन, भगवमय वातावरण आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 15 या अंकावर. 15 धावा आहेत. डबल डिजिटमध्ये धावसंख्या आली आहे पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं असेल ही चांगली धावसंख्या. 15 धावा आल्यात. तर इथून नवीन गोलंदाज कोण असतील, पहिले गोलंदाज कोण होते त्यांचंही नाव ठाऊक नव्हतं. बॉलर नेम गोलंदाज नाहीये, नावच माहीत नाहीये. 12th मॅन नाहीये म्हणून नाव नाहीये. निखिल काटसकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण मंचावर यायचं आहे. निखिल काटसकर त्वरा करा, लवकरात लवकर यायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. हेही गोलंदाज माहीत नाही आहेत कोण आहेत, मात्र गोलंदाजी इथून चांगली करतील का ही देखील आपण पाहणार आहोत. पहिले षटक आपण पाहिलं तर 15 धाबा आल्यात, त्यामध्ये एकही विकेट नव्हती. चांगली टोटल पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच हरकत केली होती फलंदाजाने. थोडंसं आपण पाहिलं असेल इम्प्रोवाइज करायचं होतं, गोलंदाजावर दबाव निर्माण करायचं होतं. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल ना शॉर्ट सिलेक्शन करण्या अगोदर कशा प्रकारे हरकत केली होती फलंदाजाने. मात्र हा चेंडू आपण पाहिला असेल ना. रोहन आहेत बॉलर. गोलंदाज आपण पाहतो रोहन. पहिला चेंडू निर्धाव आला. इथून रोहन कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणार आहोत. यापुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो. हा चेंडू चांगला आहे, ही लेंथ देखील आपण पाहू शकता. हे व्हेरिएशन चांगलं आहे. या चेंडूवर बोटं फिरवली होती आणि आवर्जून मी उल्लेख करतोय ना कालच्या दिवसापासून नव्हे तर पहिल्या दिवसापासून की ही पिच जर पाहिलं गेले ना एकदम टणक पिच आहे ही खेळपट्टी. आणि त्यावर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर स्लोवर वन चेंडू त्यावेळेस हाताळता आहेत ना त्यावेळेस अतिरिक्त बाउन्स प्राप्त होतो आणि तो बाउन्स पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला. या ठिकाणी शुभागमन होतंय. सन्मान्य बादशाही ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिलीपजी जाधव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय अजयजी जाधव, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. साहेबांना वेलकम असेल पुन्हा आता या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. या चेंडूवर जरूर षटकार आला. अगदी पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर षटकार आला. फुलटॉस चेंडूवर अप्रतिम फटका एक्झिक्यूट केलाय. 6 धावांसाठी षटकार आला. त्यानंतर आता पाहतोय पुढील चेंडू. अजून एक लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक खूपच दूरवर आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये तिथे कोणीच नव्हतं. मात्र आपण पाहतोय धावा इथून 2 मिळतील. मात्र खराब फेकी देखील खराब पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव किंवा फलंदाज बाद ठरू शकले असते त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 3 धावा आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा ज्यावेळेस संघामध्ये आपण पाहिलं असेल ना तर धावा चांगल्या येत असतात. त्यावेळेस विकेट वगैरे नसेल त्यावेळेस या प्रकारचे असे तुम्ही खराब कृत्य करू शकत नाही आहात. कारण इथून जर आपण पाहतोय कृत्य ज्या वेळेस खराब होतात त्यानंतर कुठेतरी नुकसान भरपूर सारं होत असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय टोटल स्कोरबोर्डवर 25 रन बिनबाद 25 पाहायला मिळतात. ही जमेची बाजू आहे फलंदाजी करत असताना दुधनी संघाकडनं. धावसंख्या 25 आली आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटांचा कालावधी आहे 3 षटकांकरिता. लक्ष असू द्या.
यावेळेस स्विंग ॲडमिस पुन्हा लॉफ्टेड शॉट घेण्याचा प्रयत्न होता. धावाची संधी निर्माण झाली आहे. काय घडलं त्या ठिकाणी? यस नक्कीच. आणि फलंदाज धाव बाद होतील. इथे धाव घेण्याची आवश्यकता नव्हती, मात्र आता आपण पाहतोय धाव घेतली आहे. मात्र आपण म्हणू शकता स्वतःची विकेट फेकली आहे जाणून बुजून म्हणू शकता, किंवा तिथे नवीन फलंदाजाला संधी देण्याच्या अनुषंगानेच इथे आपण पाहिलं असेल तर फलंदाजाने आपली विकेट गमावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं बदल धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज झालेत निखिल. आता निखिल आलेत, पाहूयात निखिल कशा प्रकारे इथून फलंदाजी करतील. कारण आपण पाहिलं असेल ना आतापर्यंत धावसंख्या खूप चांगली आहे, चांगली टोटल पाहायला मिळते. 25 या अंकावर आहे. आणि इथून आपण पाहणार आहोत किती धावा जोडल्या जातील, कारण नवीन फलंदाज झालेत निखिल. आणि निखिल देखील त्याच ताकदीचा फलंदाज आहे, त्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी देखील केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. निखिल आल्या नक्कीच अगदी आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग ॲडमिस पाहायला मिळतोय. बॅटना बॉलमध्ये संपर्क नव्हता. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव आलाय. 25 धावेवर एक विकेट आली आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू अप्रतिम राहिला. इथून आपण गोलंदाज रोहनचं कौतुक करूयात, कारण आपण पाहिलं असेल षटकार आल्यानंतर 3 धावा जरूर आल्या होत्या, त्यानंतरचे चेंडू अप्रतिम हाताळलेत. षटक समाप्तीचा इशारा देखील येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर. नवीन गोलंदाज झाला. तिसरं षटक हाताळण्याकरिता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर आहेत. सागर यांनी उडवलाय, नक्कीच क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली, अनुमान चुकीचे थोडेसे पुढे सरसावले. मात्र अगदी आपण पाहतोय आपण तोलून षटकार म्हटलं तरी वावगा टारणार नाहीये. 6 धावांसाठी आलाय हा देखील षटकार. धन्यवाद डिझे. अगदी आपण पाहिलं ना नवीन गोलंदाज झाले आणि त्याच्या अगेन्स्ट हा मोठा फटका पाहायला मिळतोय. मोठा प्रहार आलाय. आल्या आल्या षटकार लगावलाय. जरूर दबाव निर्माण करायचा आहे गोलंदाजावर आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 31 या अंकावर. इथून तिसऱ्या षटकाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा पहिल्या चेंडूवर आपण पाहिला मोठा बिग हिट पाहायला मिळतोय. सागर याच्या बॅटमधनं आलाय. सागर आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके जरूर आलेत. तोच सागर पुन्हा एकदा आता मात्र साईड चेंज केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा ओव्हर बिग चेंडू होता. अगदी बॅटची आतली कडा लागली आहे. पाहिलं झालं शफल झाले होते आणि त्यानंतर हा टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये जरूर आला होता चेंडू. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल ही एज लागली आणि त्यानंतरची ही कसदाब. हा चेंडू जर आपण पाहिला असेल परफेक्ट शॉट सिलेक्शन जरूर होता, मात्र इनस्विंग स्वरूपाचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, आतली कडा लागली आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निखिल. निखिल आपण पाहिलं तर एक चेंडू फेस केला त्यांनी, मात्र त्यावेळेस आपण पाहिलं असेल त्यांच्या बॅटमधनं एकही धाव नव्हती. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू फोर्स केलाय, समोरच्या दिशेने हॅमट केलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी. 6 धावांसाठी आलाय. वाईड लॉंग होते डोक्यावरनं.
मैदानाच्या बाहेर कॅच पकडा तर ही पारितोषिक असेल. ही पर्वणी आहे खेळाडूंसाठीच नव्हे तर बाहेर जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात त्यांच्यासाठी सुद्धा. हा देखील षटकार आलाय निखिल याच्या बॅटमधनं. धावसंख्या आपण पाहतो 38 या अंकावर आहे. निखिल नक्कीच मी उल्लेख केला होता की निखिलमध्ये देखील ती क्षमता आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी निर्धाव चेंडू फेस केला होता, त्यानंतर या चेंडूवर आपण पाहतोय हॅमट केलं होतं समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑनला. 6 धावांसाठी षटकार जरूर आलाय. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल तुलसी संघ. निखिल पुन्हा एकदा ऋतिक आपण गोलंदाज पाहतोय षटकार आल्यानंतर. यावेळेला स्विंग अँड मिस. हा चेंडू पाहू शकता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर पाहायला मिळतोय, बाहेर काढलाय. ऑफ ब्रेक स्वरूपाचा चेंडू, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक असे व्हेरिएशन देखील आहे या गोलंदाजाकडे. अगदी पाहिलं असेल या चेंडूवर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा आता निखिल. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर म्हणतात की निखिलमध्ये क्षमता आहे, तो अजून एक मारेल आणि याच नक्कीच फुल टॉस चेंडू होता. क्रॉस बॅटने उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र क्षेत्ररक्षक बनून राहिलेत प्रेक्षक. अजून एक आलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक 6 धावांसाठी. इथून आपण पाहतो डॉट चेंडू आल्यानंतर देखील पुन्हा एकदा एक षटकार. षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवर 44 अंकावर. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल झालेत आणि 5 चेंडू मध्ये पाहायला गेलं ना तर तब्बल 19 धावा आल्यात. त्यामध्ये 3 षटकार आहेत आणि 1 सिंगल. अशा प्रकारची टोटल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड इम्प्रोवायझिंग शॉट. हा चेंडू देखील सीमा पार केलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये निखिल याच्या बॅटमधनं अजून एक आलाय 6 धावांसाठी षटकार. पाहतोय इथे सांघिक 50 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. आपण पाहू शकता प्रिन्स मूव्हीजचे आपले ऑफिशियल इथे प्रिन्स मूव्हीजचे ऑपरेटर आहेत साई कृष्णा. अगदी भरपूर साऱ्या टुर्नामेंटमध्ये आपण त्यांना पाहिलं असेल. या टुर्नामेंटमध्ये आजच आलेत. 2 दिवस ते बाहेर होते. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला साधा सागर आहेत स्ट्राईक एंडला. 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली, 4थ्या षटकाच्या सुरुवातीला देखील गोलंदाजाचं स्वागत केलंय षटकाराने सागर याने. उपस्थित आहे एमजी स्पोर्ट्स बासे आणि श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पासगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या त्वरित आमच्या मान्यवरांच्या शुभास आम्ही तो टॉस इथनं कंप्लीट करत आहोत. एमजी स्पोर्ट्स बासे संघ आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा आणि उत्वेश्वर क्रिकेट संघ पासगाव. यावेळेस दिशा भरकडले होते. दिशा इन चेंडू आणि त्यानंतर चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. इनफिल्डच्या आतमध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र 1 धाव देखील पाहायला मिळते. 1+1 अशी स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या आपण पाहतोय 58 अर्थातच 58 धावा स्कोरबोर्डवर. इथून आपण पाहतो ना चांगली स्कोर. इथून षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? नक्कीच लॉफ्टेड शॉट केलायचा होता. हा चेंडू आपण पाहिला असेल ना थोडासा खाली राहिलाय. समोरच्या दिशेने हॅमट करायचं होतं जरूर. लॉफ्टेड शॉट त्यामध्ये आपण पाहिलं असेल ना फक्त आणि फक्त ताकद जोगली होती. बॉलाच्या मिरिटपर्यंत पोहोचले नव्हते. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडू जरूर ठरला असता. मात्र यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली आणि त्यानंतर एक चोरटी धाव देखील पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतो 59. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर आहेत.
सागरच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येतात. नेक्स्ट मॅच MG स्पोर्ट्स बासे विपक्षामध्ये श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पासगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अमोल आणि MG बासे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. समोरच्या दिशेने अगदी हा चेंडू आपण पाहतोय अलाउन द कार्पेट करून काढला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. या ठिकाणी शुभागमन होताना पाहतोय सन्माननीय सुनीलजी खारीक साहेब, GP पार्श्विक बँकेचे कर्मचारी आणि त्यांच्या सोबतीने आणि GP पार्श्विक बँकेचे वाशिम शाखेचे मॅनेजर तानाजी मुकणे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. आणि सुनील खारीक दूध आली तलवार आहेत. इकडे नेतृत्व देखील शिवसेनेचं या परिसराचा करत असतात एक आणि GP पार्श्विक बँकेचे कर्मचारी देखील आहेत, त्यांचं देखील वेलकम. आणि नवनिर्वाचित GP पार्श्विक बँकेचे मॅनेजर सन्मानित तानाजी मुकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शांत संयमी व्यक्तिमत्व, नेहमीच बँकेमध्ये गेल्यानंतर सर्वच गोष्टीसाठी आपल्याला मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील या स्पर्धेवतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सुनील खारीक म्हणजे आमदार साहेबांच्या अगदी जवळचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं देखील स्पर्धेवतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. इथून 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. धावसंख्या मात्र आपण पाहतोय ना इथून स्कोरबोर्डवर. (68) 68 धावा आहेत. इथून आपण पाहिलं असेल ना सागर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज झालेत. दोन्ही टीम्सचे 12th मॅन नव्हते म्हणून ती पेनल्टी जी आहे ती इक्वलाइज केली जाईल. मात्र यावेळेस नवीन फलंदाजाने देखील आल्या स्वागत केलंय. विडवलायझर उलटी विकेटच्या डोक्यावर षटकार. प्रत्येक फलंदाजाने या ठिकाणी षटकार लगावलेत. आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत साहेब, आपण या. आणि कॅप्टन देखील उपस्थित आहे MG स्पोर्ट्स बासे आणि श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पासगाव या दोन्ही टीमचा कॅप्टन आमच्यासोबत दाखल होत आहेत. आपण टॉस देखील करत आहोत. सन्माननीय दिलीप जाधव साहेबांच्या शुभास आपण टॉस करतो. कॅप्टनच्या माहितीसाठी सुभाष शिलन खानिवली आणि आमदार चषक नाण्याच्या 2 बाजू आहेत. पासगाव टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. आमदार चषकाचा कॉल आहे आणि यस जे मागणी केली ते पुरवठा आला नाही आहे. तर साहेबांना भेटेल की आपल्या शुभासे विनिंग टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक द्यायची आहे. टॉस जिंकलाय MG स्पोर्ट्स बासे टीमने. सो स्प्राईट दी चिल्ड रहा आणि चांगला खेळ करत राहा. या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालंय. या स्पर्धेचे आधारस्तंभ जनक सूरज मोरे साहेबांचा शुभागमन झालं. वेलकम. आणि आमचे मित्र अभि देशमुख या ठिकाणी उपस्थित होता. वेलकम, सुस्वागतम. सो MG स्पोर्ट बासे टीम टॉस जिंकला. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. टॉस जिंकला. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकल्यावर इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी. काय निर्णय असेल? फिल्डिंग. एकंदरीत संघ तर या सीझनमध्ये चांगला खेळ करतो. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाचा विचार करा. याच मैदानावरती एक मागच्या 2 वीक अगोदर चॅम्पियन बनले होते. त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना काय रणनीती असेल आणि कशा प्रकारचा माइंडसेट असेल?
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं क्रिकेट करण्याचा प्रयत्न करू कोणाकडे महत्त्वाची अपेक्षा आहे या मॅचमध्ये? सर्वांकडून. एकंदरीत जे आपण पाहतो ना, अजयजी मोरे साहेब, सूरजजी मोरे यांच्या वतीने आणि सुभाष खाडिवले टीमने जे हे आयोजन केले याबद्दल काय म्हणशील? कारण त्यामध्ये सर्वाधिक मोठी गोष्ट आपल्या विभागासाठी काय असेल तर मग फ्री एंट्री टुर्नामेंट आणि भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय, काय म्हणशील त्याबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद. एकंदरीत आपण पाहतो टॉस गमावलाय, बॅटिंग आता आली आहे. टॉस जर जिंकला असेल तर मग काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. परंतु बॅटिंग करायचं आहे. टार्गेट काय देण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. संपूर्ण संघ आज उपस्थित पाहायला मी विलास सुतेकर वगैरे सर्व, नाही. म्हणजे आज काहीसा अपुरा संघ पाहतोय तरी देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल. विलासच्या अनुपस्थितीमध्ये कोणाकडनं महत्त्वाची अपेक्षा आहे या मॅचमध्ये? राजेश आहेत, रोहित आहेत, संदीप, रुपेश. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? जे जिल्हा परिषद मोंडूल या परिसरामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट, मग आकर्षक ट्रॉफीज, या भव्य दिव्य एवढा मोठा थाट उभा केलाय आणि ते देखील विनाशुल्क निशुल्क ही स्पर्धा आपण पाहतोय, त्याबद्दल काय म्हणशील? या संकल्पनेबद्दल काय म्हणशील? आयोजक तर खूप सुंदर आहे, आम्हाला खेळायचा चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद आयोजक. खूप सारे धन्यवाद. हे होते दोन्ही कॅप्टन. दोन्ही संघाला आपण देऊया पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. MG स्पोर्ट्स बासे वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. आणि आपण लगेचच जाऊया शुभ सन्मानांकडे, ज्या ठिकाणी मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित असलेले एक बादशाही गावचे आदर्श व्यक्तिमत्व, विद्यमान उपसरपंच दिलीपजी जाधव साहेब, आपण या. आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. निलेशजी मोरे यांच्या शुभास्ते आपण तो सन्मान करत आहोत. दिलीपजी जाधव साहेब आपण या. दिलीप जाधव साहेबांना आपण इथं सन्मानित करत आहोत निलेश मोरे यांच्या शुभ हस्ते. विद्यमान दाशिंग सरपंच उपसरपंच आहेत बादशाही गावचे. महाराष्ट्राचा अलंकार हे भगव वस्त्र, प्रेमाचं प्रतीक, विविध रंगाने नटलेलं हे पुष्पगुच्छ आणि एक स्पेशल सन्मान चिन्ह जे आपल्या स्पर्धेसाठी बनवले गेले, असं सन्मान चिन्ह आपण दिलीपजी जाधव साहेब, विद्यमान उपसरपंच मत्स्य ग्रामपंचायतीचे, त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. यानंतर आपण पाहतोय GP पारसेक बँकेचे नवनिर्वाचित मॅनेजर आणि अगदी शांत संयमी व्यक्तिमत्व तानाजी मुकणे साहेबांना आपण इथं सन्मानित करत आहोत. साहेब आपण या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. सूरजजी मोरे साहेबांना विनंती की आपण हा सन्मान इथं करायचा आहे. सूरज मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथं करत आहोत. तानाजी मुकणे साहेब GP पारसेक बँकेचे मॅनेजर आहे, त्यांना आपण इथं सन्मानित करतोय. हा शुभ सन्मान आपण करत आहोत. यानंतर आपण सन्मान करत आहोत अजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करत आहोत. अजय जाधव यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या वतीने. या ठिकाणी आपण सूर्यदादा मोरे यांच्या शुभ हस्ते अजय जाधव यांना आपण सन्मानित करत आहोत. अजयजी वालगडे यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर कल्पेश जाधव उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. अजयदा वालगडे आपण सन्मानित केलं. त्यानंतर आपण कल्पेश जाधव यांना आपण सन्मानित करत आहोत. सूर्यदादांना विनंती करून पुण्यात आपल्या शुभाचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर खूप सारे धन्यवाद. आपण सर्वजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहोत. आणि सूर्यदादा पुण्यात विनंती असेल की आपण मंचावरती स्थान पण नवा.
तुलसी संघाला विनंती आहे, एक प्रतिनिधी तुमचा इथे पाठवायचा आहे. आपण पाहतोय अनिल आहेत स्ट्राईक एंडला. त्यानंतर आपण पाहिलं याआधी जर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार आला आणि या चेंडूवर बाद डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स 4 धावांसाठी अजून एक चौकार आला. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 9 या अंकावर आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. विनंती असेल तुलसी संघाचा एखादा प्रत्येक षटकारात चौकारात 500 रुपये भरत मोरे यांच्याकडून. अनिल दिनकर यांच्याकरिता पारितोषिक आहे. भरतजी मोरे यांच्याकडनं प्रत्येक चौकार आणि षटकाराकरिता रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतरची ही लेंथ आपण पाहिली थोडीशी मागे ठेवली आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू निर्धावाला. गोलंदाज निखिल आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या आतमध्येच त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी उचलून फेक देखील केली आहे. या ठिकाणी MG स्पोर्ट्स बासे टीमचे सर्व मिलिंदजी गुरले उपस्थित असतील तर आपण या मंचावरती. मिलिंद भाऊ आपण आला असेल तर आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. आणि आमचे मित्र संदेश पाटील मॅन फ्रॉम बासे जे ब्राझीलवर या मॅचचा आनंद घेतात त्या मॅचसाठी शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला. त्यांचं देखील खूप सारा आभार असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुजित. स्ट्राईक एंडला अनिल आहेत. सुजित पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू स्विंग ॲडमेस. हा चेंडू पाहू शकता अगदी आपण पाहिलं ना ऑफस्टिकवर पिचिंग होती. परफेक्ट ऑफस्टिकवर पिचिंग आणि तिथून थोडासा बाहेरच्या दिशेने वलताना चेंडू पाहायला मिळतोय. अगदी हा फलंदाज देखील पाहायला गेला ना तर त्याच ताकदीचा फलंदाज आहे. मात्र आपण पाहिलं असेल चेंडू बघून न केलं जात नाहीये, फक्त ताकदीचा वापर केला जातोय. या शॉटवर देखील ते प्रत्यक्ष बघायला देखील मिळालं आपल्याला. पुढील चेंडू शफल झालेत. उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पॅकआउट ऑफ द स्क्वेअर लाईक मध्ये उचलून फेक करतील. मात्र एकच धाव असेल या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 11 या अंकावर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडूचा खेळ आता समाप्त झाला आणि धावसंख्या 11 पाहतोय. इथून विजयाकरिता खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. तब्बल आपण पाहिलं असेल तर धावा जोडल्या 74 आणि 75 धावांची आवश्यकता आहे. अजून एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ही गोलंदाजाची ताकद राहिली आहे. अगदी आपण पाहिलं असेल ना पहिला चेंडू थोडीशी आपण पाहिलं तर लेंथ थोडी मागे होती. त्यानंतर आपण पाहिलं गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला आणि हा चेंडू पाहतोय अगदी पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता सर. चेंडू आपण पाहतोय हा चेंडू. या चेंडूवर देखील मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस. नक्कीच मी म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे ही ताकद आहे, व्हेरिएशन आहे. लेंथ देखील आपल्याला प्रत्येक चेंडूवर चेंज होताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला ना लेंथ व्हेरिएशन लाईन देखील अचूक पाहायला मिळते. गोलंदाज सुजित पुन्हा एकदा. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू जरूर होता. सरप्राइझिंग झाले होते फलंदाजाने. त्यानंतर आपण पाहतो इनफिल्डच्या आतमध्ये सुद्धा गोलंदाजाने जाऊन त्या ठिकाणी चेंडू फील्ड केलाय. आता कुठे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं एकदा जरूर आल्या 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. आणि इथून महत्त्वपूर्ण हा षटक देखील पाहायला मिळतोय. धावा देखील खूप साऱ्या आहेत. खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्या. काय फलंदाजी केली होती त्या ठिकाणी दोन्ही संघाने. फटकेबाजी देखील अप्रतिम पाहायला मिळाली. त्यावेळेस अजून एक स्विंग अँड मिस. अगदी हा चेंडू देखील खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 12 या अंकावर.
12 धावा, 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा जोडल्यात. जुनी ही दिल्ली बहुत दूर आहे, इथून भरपूर साऱ्या धावांची आवश्यकता आहे. खूप धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू अगदी पाहतोय लॉफ्टेड शॉट सरळ विडवलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अप्रतिम राहिलेत. काय क्षेत्ररक्षण राहिलंय ते आपण पाहिलं असेल. काही धावा रोखल्यात जरूर. इथून या चेंडूवर 2 धावा आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय दुर्गेश. या 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 14 आहे. 11 चेंडूमध्ये अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे. इथे हा चेंडू देखील अप्रतिम. ही गोलंदाजी पाहायला मिळते ना, ही प्रामुख्याने गोलंदाजी राहिल्या दुधनी संघाची. ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या देखील त्याच्याहून अतिसुंदर अप्रतिम गोलंदाजी देखील पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी बासे संघ आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने तिसऱ्या चेंडूचे देखील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने ज्यावेळेस चेंडू ट्रॅव्हल केला, हातातून सुटला होता, त्यावेळेस एक आवाज आला होता आणि हा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतो. मात्र ते एवढा देखील वेग नव्हता, फक्त आवाज काढला होता आणि स्लोवर 1 चेंडू देखील पाहायला मिळतो. पुन्हा एकदा दुर्गेश. हा चेंडू अगदी पाहतोय. हा चेंडू तेज तर्रार होता. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर आवाज काढून फसवलं होतं फलंदाजाला. मात्र यावेळेस हा चेंडू अप्रतिम राहिलाय. तेज तर्रार चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त आपण पाहिलं वेग धारण केलं होतं. बॅटनं बॉलमध्ये संपर्क नव्हता आणि हा देखील निर्धाव चेंडू आला. इथून आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतरचे बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. हा देखील अप्रतिम चेंडू राहिला आहे आणि इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहायला गेलं ना तर धावसंख्या 14. पूर्णपणे एकतर्फी सामना म्हणू शकतोय. अगदी इथून आपण आता म्हणू शकताय फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहेत. अगदी पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 2 धावा. या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. अभिजित देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. सूरज मोरे यांचे अगदी जवळचे मित्र आणि सूरज मोरेच यांना विनंती की आपल्या शुभाचा सन्मान इथं आपण करायचा आहे. मित्राचा सन्मान आपण इथं करत आहोत. अभि देशमुख यांना आपण इथं सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. सूरज मोरे यांच्या शुभाचा आपण हा सन्मान इथं करतोय. अभि स्पर्धा सुरू आहे. ढोळे चषक 25 ग्रुपच्या वतीने तो क्रिकेटचा थरार देखील आपण पाहतोय आणि हा सन्मान अभि देशमुख यांचा आपण करतोय या स्पर्धेच्या वतीने. या ठिकाणी आमचे मान्यवर असं घेताना आपण पाहतोय दिलीपजी जाधव साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत भातसाई, अजय वारगडे आणि त्याच्यासोबत कल्पेश जाधव उपस्थित होते. त्यांचं देखील खूप सारा आभार. या ठिकाणी शुभागमन होते. सन्माननीय अजयजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आधारस्तंभ. नाहीत मला वाटतं आज बाहेरचा दौरा त्यांचा असावा. सो आज आपल्या स्पर्धेला व्हिजिट त्यांची नाही आहे. परंतु अनेक मान्यवरांची रेलचेल आपण पाहतोय. कारण या चषक्यावरती आणि अजय मोरे, सूरज मोरे यांच्यावरती असणारं प्रेम हे दर्शवलं जातं या स्पर्धेच्या वतीने. कारण अनेक मान्यवर अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेची भेट घ्यायसाठी येत आहेत. आज आपल्या समेत थोड्याच वेळामध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक अगदी गोड आवाज
निखिल शिवाकले सर देखील जॉईन होतील. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ना तर एक जबरदस्त सर्वच संघ पाहायला मिळतात. याच परिसरामधील या जिल्हा परिषद गट मोंडूलमध्ये पहिल्या दिवसामध्ये सुभाष 11 खानिवली संघ सुपर 4मध्ये इंटर झाला आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग कुसापूर संघ इथनं क्वालिफाय झाला आहे सुपर 4मध्ये. याच सामन्याच्या दिशेने इथून एकतर्फी सामना पूर्णपणे पाहायला निशांत मिळाला. तुंगार या ठिकाणी उपस्थित आहेत. निशांत आपण या मंचावरती सकाळच्या सत्रापासून आपल्या समिती जॉईन आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. निशांत तुंगार एक राजपिंडावाने त्यांचा हा लुक आपण पाहतोय. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी ऑफ खानिवली. निशांत तुंगारे वेलकम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू जसा आपण खेळ पाहिला नेहमी ज्या संघासाठी अग्रेसर असतो असं व्यक्तिमत्व या टीमचा प्रमुख यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच आशाबोध नजरेने पाहतोय. वन ऑफ द बेस्ट मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दिस टीम निखिल पाटील ठरलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सोबत 7 बॉल 20 आणि 1 विकेट. अशोक यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. अशोक आपण देखील या आणि निखिल पाटील वन ऑफ द आणि या ठिकाणी शुभागमन झाले आमचे अगदी जवळचे परम मित्र बंधुतुल्य मित्र कांदली टीमचे नेहमी ज्यांना आपण पाहतो या कांदली टीमला पुढे नेण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान राहिलंय जितेश पष्टे उपस्थित आहेत. जितेश पष्टे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि आमचे मित्र संकेत भोर देखील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम संकेत. जितेश पष्टे आपण या. जा कांदली गावच्या क्रिकेटला अजरामर करणारं नाव म्हणजे जितेश पष्टे. त्यांना आपण वेलकम करूया. आज या सीझनमध्ये देखील त्यांचा संघ प्रचंड फॉर्ममध्ये आहे. नुकतीच घरची स्पर्धा जिंकण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सो या आहेत जितेश पष्टे. वेलकम जितेश आपण या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आमदार चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. साहेब आमच्यातून रजा घेताना आपण पाहतोय एक शांत संयमी व्यक्तिमत्व रॉयल पर्सनॅलिटी ऑफ GP पारसिक बँक तानाजी मुकणे साहेब आणि त्यांच्या सोबतीने आमच्या अगदी बंधुतुल्य जवळचे मित्र आणि एक शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व या परिसरातील सुनीलजी खारेक साहेब SK आपल्याला रसा घेताना आपण पाहतोय. निखिल पाटील या मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दिस टीम आणि अतिशय या परिसरामधील मला दोनच फलंदाजाची बॅटिंग आवडते निखिल पाटील आणि निशांत पस्ते. हे दोनच खेळाडू असे आहेत की ज्यांची बॅटिंग पाहण्यासाठी नक्कीच एक मजा येत असते. सो आपण देत आहोत प्रथमतः जितेश पस्ते या ठिकाणी उपस्थित त्यांच्या शुभास आपण कोल्ड्रिंक देणार आहोत. निखिल पाटील निशांत आहेत. निशांत यांच्या शुभास आपण पेस्ट्री देत आहोत. निखिल तब्बल 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. यानंतर मी विनंती करेन सूरजजी मोरे आहेत त्यांच्या शुभास आपण ट्रॉफी द्यायची आहे आणि अभिजित देशमुख आहे त्यांच्या शुभास आपण स्वीट बॉक्स देत आहोत. निखिलला कायम सोनात आठवणार अशी ट्रॉफी कारण आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळाली आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान अतिशय गौरवशाली राहील. निखिल खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या येणाऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा असतील तुला. यानंतर मी विनंती करेन अशोक या ठिकाणी उपस्थित आहेत दुधनी टीमचे आपण या मंचावरती आणि मी विनंती करेन सुरेश दादा आपल्या शुभासे जितेश पश्यांना आपण सन्मानित करायचं आहे. एक या परिसरामधील क्रिकेट अजरामर करणारं व्यक्तिमत्व आहे. कांदली गावचं क्रिकेट ज्या व्यक्तीने पुढे नेलं अशा व्यक्तीचा आपण इथं सन्मान करतो. जितेश पष्टे आपण या.
चेहऱ्यावरती कोणी कोणाच्या जायचं नसतं, पण जितेश पस्ते एक मास्टर माइंड खेळाडू आहे, त्यांचा आपण इथं सन्मान करूया. आपण या सुरेश दादांना विनंती केली आपल्या शुभास आपण जितेश पस्त्यांना सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. निलेश मोरे यांच्या शुभास आपण तो सन्मान करत आहोत. या निलेश भाऊ या आपण आपल्या शुभास आम्ही हा सन्मान करतोय. अशोक यांना आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या वतीने. पाचगाव टीम आपण लक्ष द्या, आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण वर बसायचं आहे आणि खेळाडूच फक्त बसणं गरजेचं राहील, बंधनकारक आहे, या स्पर्धेचा नियम आहे.